आता सर्वात महत्त्वाचं, आपण मागच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं होतं? मागच्या लेक्चरमध्ये आपण बरोबर क्वांटिटीज काढल्या होत्या. ज्या अशा क्वांटिटीज आपण काढल्या होत्या की त्या क्वांटिटीज टिपिकली 30 वर्ष 40 वर्षापासून तेच काढत आले, त्याच मेथडनी काढत आले. ओके, जी मेथड आपण शिकलो लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड. लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडमध्ये आपण काय बघितलं की सर्वात पहिले मी थोडं रिवाइज करतो म्हणजे तुम्हाला थोडंसं ट्रिगर होऊन जाईल आपण काय शिकलो. द लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडमध्ये आपण काय केलं, आपल्याला जो दिलेला प्लॅन होता, मग तो प्लॅन सेंटर लाईन असो तो डेव्हलप असो कोणताही प्लॅन असो, त्याचा सेंटर लाईन प्लॅन मी काढून घेतला. पहिली स्टेप माझी आहे दिलेल्या प्लॅनला सेंटर लाईन प्लॅनमध्ये कन्वर्ट करणे. केलं. सेंटर लाईन काढणं म्हणजे काय, त्याच्यासाठी मला भिंतीची विड्थ माहिती पाहिजे, भिंत किती जाडी आहे ते माहिती पाहिजे. इथं किती जाडी भिंत आहे, किती mm आहे सांगा, 300 mm. 3.1 हाईट आहे मित्रा, 3.1 हाईट आहे. आपल्या भिंतीची विड्थ ही 300 mm आहे. ओके, 300 mm थिक आपली भिंत आहे, बरोबर. मग आपल्याला ह्या भिंतीचं डिवाइड बाय 2 करायचं आहे ना. सेंटर लाईन म्हणजे काय, भिंतीचा सेंटर घ्यायचा आहे. ओके, आणि आपण कोणतं स्ट्रक्चर बघतोय, तर आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर बघतोय. मग लोड बेरिंग स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय करायचंय, भिंतीचा सेंटर घ्यायचा आहे. मग भिंतीचा सेंटर घेण्यासाठी मला भिंतीची काय माहिती पाहिजे, विड्थ माहिती पाहिजे. यदा कदाचित क्वेश्चन मध्ये द्यायचे विसरले तर जोपर्यंत युनिव्हर्सिटीवरून मेसेज येतो की पेपरमध्ये हे राहिलेलं आहे द्यायचं आणि तुमच्या कॉलेजवाले तुमच्या क्लासरूम पर्यंत, तोपर्यंत शेवटचे 10 मिनिटं उरलेले राहतात तुमच्याकडे. ही वस्तुस्थिती आहे. मग तेवढे शेवटच्या 10 मिनिटात तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. पटकन ॲझ्युम करायचं, मोकळं होऊन जायचं. कळतंय? असा विचार नाही करायचा की ते काय वेगळं दिलं असेल त्यांनी, त्यांची यायची वाट पाहू तोपर्यंत दुसरं सॉल्व्ह करू. नाही, 300 घ्यायची, मोकळं होऊन जायचं. लिहायचं तिथं ॲज width of brickwork is not given in question, so we assume 300 mm. ओके, थांबायचं नाही, कोणाच्या भरोश्यावर थांबायचं नाही, सरळ ॲझ्युम करायचं. पण ते एवढे पण हे नसतात, त्यांनी दिलेलीच असते आपल्याला विड्थ. ओके, मग सेंटर लाईन प्लॅन म्हणजे 300/2 करायचं, प्रत्येक भिंतीला ऑफसेट टाकायचा आणि 300/2 नी सेंटर लाईन ड्रॉ करायची. ही पहिली स्टेप. सेकंड स्टेप आपली काय होती की सेंटर लाईनला काय करायचं, लेंथ आपल्याला द्यायची, सेंटर लाईनची लेंथ आपल्याला द्यायची. मग जी पण सेंटर लाईन असेल त्याची लेंथ काउंट करायची, बेरीज करायची सरळ सरळ. मी तुम्हाला बेरीज पण करून दिली होती, डिवाइड बाय 2 प्लस हे प्लस हे. आता ही लेंथ काढायची असेल तर 0.15 बरोबर, प्लस 3 प्लस 0.3 प्लस 4 प्लस 0.15 असं करून आपल्याला 7.6 आली. जर मला ही लेंथ काढायची असेल तर 0.15 आला कुठून, तर वॉलची विड्थ 300, आपल्याला सेंटर काढायचं म्हणजे 300/2 म्हणजे 0.15 प्लस उभीवाली लेंथ कोणती आहे 4 प्लस 0.15 म्हणजे इथं किती आलं 4.3. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या लेंथ फाइंड आउट करायच्या. ही दुसरी स्टेप झाली. तिसऱ्या नंबरची स्टेप काय, आता जेव्हा आपण सगळ्या लेंथ फाइंड आउट करतो तेव्हा त्याच्याकडे एकदा बघायचं आणि बघतच नाही राहायचं. एवढं पण सुंदर नाही राहत आपलं चित्र. तर बघायचं फक्त आणि त्यांच्यापैकी काढलेल्या लेंथ पैकी सर्वात मोठी लेंथ कोणती आहे ती बघायची. मग आता याच्यामध्ये सांगा सर्वात मोठी लेंथ कोणती आहे, 8.1 बरोबर. मग जी सर्वात मोठी लेंथ आहे त्या वॉलला लॉंग वॉल कन्सिडर करायचं, असा विचार डोक्यातून काढून टाकायचा की ती उभी आहे म्हणजे आयुष्यभर उभ्या वॉल लॉंग वॉल असतील, किंवा ती आडवी आहे म्हणजे प्रत्येक प्लॅनमध्ये आडवी लॉंग वॉलच असेल. नाही, जी मोठी आहे ती लॉंग वॉल, ती उभी असो आडवी असो आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही. ओके, मग इथं आपल्याला ह्या केसमध्ये उभी वॉल लॉंग वॉल दिसते म्हणून आपण तिला लॉंग वॉल कन्सिडर केलं. म्हणजे त्याला पॅरलल ज्या वॉल असतील त्या सगळ्या L1 L2 L3 जे काय आपल्याला देता येईल ते देता येईल. ओके, आणि वॉल कंटिन्युअस असेल तर तिला अख्खी कन्सिडर करायची. जर वॉलमध्ये खटकी आली तर वेगळी करून घ्यायची. खटकी म्हणजे का, आता ती एवढीच आहे, जर इथं एवढी नसती अशी कंटिन्यू झाली असती हिला 8.1ला मी 2 वॉल म्हटलं असतं, पण तसं नव्हतं. आता खटकी आली म्हणजे ही कोणती तरी L2 असेल आणि ही L3 असेल. मग L1 L2 L3 आपण देऊन घेतलं. त्याच्यानंतर आता ज्या वॉल झाल्या आहे त्यांना टिक करायची म्हणजे कन्फ्यूज नाही व्हायचं. उभ्या वॉल सगळ्या झाल्या. आता उरलेल्या आडव्या वॉल आहे ना, आता उरलेल्या वॉलपैकी सर्वात मोठी भिंत कोणती, सर्वात मोठी लेंथ कोणती ती बघायची. कोणती त्याच्यानंतर सर्वात मोठी, त्याच्यानंतर नाही म्हणता येणार,
आडव्या वॉलपैकी सर्वात मोठी कोणती? 7.6. मग तिला S1 द्यायचं, ती शॉर्ट वॉल कन्सिडर करायची. मग आता तिला पॅरलल असलेल्या सगळ्या वॉल काय झाल्या? शॉर्ट झाल्या. मग आता ही एक आखी आहे, ही एक आखी आहे, म्हणजे 7.6च्या किती वॉल झाल्या? 2 झाल्या. आणि उरलेली S2. कळलं? हे झालं आपली तिसरी स्टेप. त्याच्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये आता आपल्याला काय करायचंय? लेंथ ऑफ, म्हणजे आता डायरेक्ट क्वांटिटी काढायला घ्यायचंय. म्हणजे डायरेक्ट मेजरमेंट शीट आपलं पाठ पाहिजे. म्हणजे उद्या असं नको व्हायला हे सगळं करून जावं आणि तिथं कॉलमच एखादा गॅप करून टाकायचं तुम्ही. हे लेंथच दिली नाही, विड्थच दिली नाही. ओके, तसं नाही. म्हणून मेजरमेंट शीट पाठ पाहिजे, जे आपल्याला 4 मार्काला सुद्धा विचारलं जातं. राईट डाऊन दी फॉर्मॅट ऑफ मेजरमेंट शीट. आणि तेच आपल्याला इथं यूज करायचं. मग मेजरमेंट शीट ड्रॉ करायचं. त्याच्यामध्ये आता प्रत्येक ॲक्टिव्हिटीची क्वांटिटी आपल्याला काढायला घ्यायची, बरोबर. मग क्वांटिटी काढताना आपल्याला काय लागतं? ॲक्च्युअल लेंथ ऑफ लॉंग वॉल लागते आणि ॲक्च्युअल लेंथ ऑफ शॉर्ट वॉल लागते. मग एक महत्त्वाचा फॉर्म्युला जो एक्सटर्नल ओरलला सुद्धा विचारला जातो, जो आपल्याला न्यूमरिकलमध्ये सुद्धा कामात येतो, की लेंथ ऑफ लॉंग वॉल इज इक्वल टू सेंटर टू सेंटर डिस्टन्स ऑफ दॅट वॉल प्लस विड्थ ऑफ आयटम. आणि लेंथ ऑफ शॉर्ट वॉल इज इक्वल टू सेंटर टू सेंटर डिस्टन्स ऑफ दॅट वॉल मायनस विड्थ ऑफ आयटम. शॉर्ट वॉल मध्ये मायनस आहे, लॉंग वॉल मध्ये प्लस आहे. कोण मायनस कोण प्लस आहे? विड्थ ऑफ आयटम, विड्थ ऑफ आयटम. मग जो आयटम आपण कॅल्क्युलेट करायला घेतोय त्या आयटमची विड्थ आपल्याला माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर आपण आयटम घेतला PCC, तर PCCची विड्थ किती आहे इथं? 0.8. आता याच्यात कन्फ्युजन नको की सर 0.8 आणि 0.15 मधली कोणती घेऊ. विड्थ म्हणजे आडवीच असणार आहे, थिकनेस किंवा हाईट म्हणजे उभीच असणार आहे, बरोबर. मग विड्थ 0.8 आली. समजा मी UCR ची पहिली स्टेप घेतली, तर पहिल्या स्टेपची विड्थ किती आहे? 0.6. ओके, त्याची हाईट किती आहे? 0.6 एवढी इथपर्यंत, हे इथपर्यंत. ओके, मग अशा प्रकारे आपल्याला क्वांटिटीज काढत जायची. मग अशा टिपिकल किती क्वांटिटीज काढल्या आपण? एक्सकॅव्हेशन काढली, PCC काढली, UCR काढली, स्टेपमध्ये काढली. UCR का स्टेपमध्ये काढली? सर इथं 2 स्टेप दिसत होत्या म्हणून. जर अख्खी एकच असली असती, 0.6 असली, मग काही गरज नाही, ती अख्खीची अख्खी आली असती. समजा 4 स्टेप असल्या असतं तर 4 स्टेपमध्ये झालं असतं. त्याच्यानंतर आपण काढलं DPC, त्याच्यानंतर आपण काढलं ब्रेक वर्क, बरोबर. अजून काय काढलं? बस 5 क्वांटिटी आपण काढल्या, ज्या की आपल्याला लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड यूज करून काढायच्या होत्या. आता मागच्याच लेक्चरला मी सांगितलं होतं की आता इथून पुढच्या ज्या क्वांटिटी असतील त्या सगळ्या कॉमन सेन्सवर डिपेंड आहे. जेवढा कॉमन सेन्स, जेवढं ऑब्झर्वेशन आपलं चांगलं, तेवढं आपल्याला येणार आहे. तेवढं येणार म्हणजे येणार तर आहेच मी सांगितल्यावर, पण तेवढं सोपं तुम्हाला समजणार आहे. ओके, मग आता पुढची क्वांटिटी जी आपल्याला आज घ्यायची सर्वात महत्त्वाची ती म्हणजे प्लिंथ फिलिंग. आता इथं प्लिंथ कोणता आहे? प्लिंथची हाईट केवढी आहे सांगा? ही ग्राउंड लेवल आहे, ही ग्राउंड लेवल आहे. ग्राउंड लेवलच्या वरती प्लिंथ असतो. मग किती हाईट दिसते इथं प्लिंथची? 0.9 दिसते. मग तिला इकडं सरळ जायचं, म्हणजे हे एवढं जे भरलेलं आहे ना मटेरियल, हे प्लिंथ फिलिंग आहे, बरोबर. मग आता याची क्वांटिटी काढायची. मग आता प्लिंथ फिलिंग म्हणजे हा एक फिलिंग म्हणजे हा एक अर्थवर्कचा टाईप येतो. म्हणजे तुम्ही मुरुम भरणार, माती भरणार, मोठे मोठे दगड भरणार, बरोबर. मग ते कशात मोजले जातात ते माहिती पाहिजे. मग प्लिंथ फिलिंगचं मोड्स ऑफ मेजरमेंट आपल्याला माहिती पाहिजे. कशात मोजलं जाईल? मीटर क्यूब मध्ये मोजलं जाईल, बरोबर. लिहून घ्या नसेल तुमच्याकडे कुठं तर, प्लिंथ फिलिंगचं मेजरमेंट कशात येईल? मीटर क्यूब मध्ये येईल. लिहा कुठेतरी वरती लिहून घ्या. मोड्स ऑफ मेजरमेंट फॉर प्लिंथ फिलिंग मीटर क्यूब, किंवा जिथं आपण मोड्स ऑफ मेजरमेंट लिहिले तिथं ॲड करा. प्लिंथ फिलिंग कशात येणार आहे? मीटर क्यूब मध्ये येणार आहे प्लिंथ फिलिंग. लिहा, लिहिलं का? ओके, आता लक्ष द्या. आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला शिकायचंय की प्लिंथ फिलिंग मध्ये सर वेगळं काय? का बरं तुम्ही शेवटी घेतल्या या क्वांटिटीज? आता ते आपल्याला शिकायचं, त्याच्यात वेगळं काय बघा. आता ही प्लिंथ फिलिंग, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की प्लिंथ फिलिंग, पहिला प्रश्न की प्लिंथ फिलिंग या प्लॅन मध्ये कुठं करायची आपल्याला? ऑप्शन देतो. ह्या भिंतींच्या विड्थ मध्ये करायची आहे का या गाळ्यांमध्ये करायची? यांनी गाळ्यांमध्ये सांगितलं, तुम्ही गाळे म्हणजे रूम, यांनी रूम मध्ये सांगितलं. तुम्हाला कुठं करायची प्लिंथ फिलिंग सांगा? गाळ्यांमध्ये करायची. तुम्हाला
का बरं काय त्याचं बी उत्तर द्यावं लागलं, म्हणून विचार करून सांगा. मस्के कुठं करायची? प्लिंथ फिलिंग पाहिलीच नाही का आजपर्यंत? घर बांधताना आपण मध्ये, आता मीच सांगून दिलं, अरे घराच्या आता या भिंती आउटर साईड याच्यामध्येच भरणार ना आपण, इथं खड्डा राहतो ना तो, त्याच्यामध्येच भरणार ना मटेरियल. पहिले दगड टाकलेले आहे, नंतर PCC केलेलं आहे, बरोबर. मग आता ते कुठं केलंय? इथं केलेलं आहे, बरोबर ना. पण आपल्याला इथं दिसताना सेक्शनमध्ये, आता मला सांगा, आता आपल्याला लेंथ ॲक्च्युअल, आता दुसरा प्रश्न, हा पहिला प्रश्न आला, तर दुसरा प्रश्न, ह्या मीटर क्यूबमध्ये घ्यायचं हे तर माहिती आहे, म्हणजे 3 डायमेन्शन येणार हे तर माहिती आहे. मग कोणते कोणते 3 डायमेन्शन येतील सांगा मला. समजा या रूमचं काढायचं आहे मला, तर याचे कोणते कोणते डायमेन्शन येतील मीटर क्यूबमध्ये करताना? लेंथ, विड्थ आणि डेप्थ. मग काय येईल सांगा? या रूमसाठी जर मला डायमेन्शन पाहिजे असेल तर काय येईल? हा रूम म्हणजे हा रूम कन्सिडर करा, तुम्ही बसले तो, त्याचं 3, 4, 4.5 मीटर डायमेन्शन म्हणजे हे 4.5 कन्सिडर करा, त्याचं 3.5 म्हणजे हे कन्सिडर करा. मग कोणते कोणते 3 डायमेन्शन येतील? 4.5 बाय 3.5 बाय, ही PCC ची थिकनेस दिली का आपल्याला? थिकनेस किती दिली? नाही दिली. PCC ची थिकनेस नाही दिली आहे. ऍड करा PCC ची थिकनेस 100 mm थिक, ऍड करा. का दिली? दिली. मग नाही का बरं मानताय? कोण आहे तो? चला दिली आहे. ओके चला लक्ष द्या. आता मग आता सांगा पटकन काय येईल. हे 2 गोष्टी तर मीच सांगितल्या तुम्हाला. 4.5 बाय 3.5 पुढं बाय 100 येईल. 100 mm येईल का 900 येईल का वेगळं काय येईल? प्लिंथ फिलिंग मध्ये बघा, प्लिंथ फिलिंग मध्ये किती नंबर ऑफ वेगवेगळ्या गोष्टी त्या बघावं लागेल ना. प्लिंथ फिलिंग मध्ये वेगवेगळ्या गोष्टी कोणत्या आहे? एक तर रबल आहे बोल्डर आणि दुसरं PCC आहे. मुरुम कुठे इथं नाही ना, नाही टाकलंय ना. कॉन्क्रीट आहे ना, डायरेक्ट PCCच आहे ना, कॉन्क्रीट आहे. 2 आहे. समजा कधी कधी अख्खा मुरुम येईल म्हणजे किंवा अख्खे दगड येतील, मग त्या केसमध्ये प्लिंथ फिलिंगमध्ये किती आयटम येतील? एकच येईल ना दगड. आता किती आयटम येतील प्लिंथ फिलिंगमध्ये? एक PCC साठी वेगळं काढावं लागेल, एक दगडांसाठी वेगळं करावं लागेल. समजा उद्या आपल्याला त्याच्यात मुरुम पण ॲड केला, एक अजून लेअर ॲड केली, तर मग किती येईल प्लिंथ फिलिंगमध्ये? 3 दगड, मुरुम आणि मग PCC. कळलं? म्हणजे आपल्याला सेक्शनमध्ये बघायचे. माझं सांगायचा तुम्हाला उद्देश काय होता की हे का बरं विचारलं मी तुम्हाला की डायग्राम नीट बघा की प्लिंथ फिलिंग करायची म्हणजे कळालंय सर आम्हाला रूममध्ये भरायचंय, पण क्वांटिटी काढताना वेगवेगळी काढायची का अख्खी प्लिंथ फिलिंग एकत्र करायची? कारण की PCC करण्याची प्रोसेस वेगळी ना. PCC साठी वेगळे लोक लागतील, कॉन्क्रीट करण्यासाठी मटेरियल वेगळं लागेल, सगळं वेगळं लागेल, मग त्याचे पैसे बी वेगळे द्यावं लागतील. मग जिथं पैसे द्यायचं आलं तिथं क्वांटिटी पण द्यावं लागेल, म्हणजे क्वांटिटी पण वेगळी काढावं लागेल. आता दगडं भरायचे आपल्याला, दगडं टाकायची तिथं, दगडांसाठी वेगळे लोक लागतील, दगडं वेगळे मार्केटमधून आणावं लागतील, म्हणजे पैसे त्याला वेगळे द्यावं लागतील. मग त्या ॲक्टिव्हिटीला जर पैसे वेगळे देतात म्हणजे त्याची स्पेशल क्वांटिटी आपल्याला माहिती पाहिजे वेगळी, बरोबर. म्हणून ही दगडांची क्वांटिटी काढली. म्हणजे ह्या केसमध्ये ह्या प्लॅनमध्ये प्लिंथ फिलिंगमध्ये किती आयटम येतील? 2. एक PCC येईल आणि एक बोल्डर्स किंवा रबल येतील. इतकं क्लिअर झालं. आता तिसरा प्रश्न मला सांगा, तुम्ही जे डायमेन्शन सांगितले होते थिकनेस तर मला तुम्ही बरोबर सांगितली की PCC ची 100 mm थिक आहे, त्याला 100 घ्यायची. मग बोल्डरची किती घेणार? PCC जर 100 घेतली तर PCC ची थिकनेस म्हणजे ही एवढी, ती 100 घेतली तर बोल्डर्सची किती घेणार? कशातून काय मायनस करायचा? का 0.9च घ्यायचं का काही वेगळं घ्यायचं? 0.9 मायनस 100 म्हणजे 0.1, बरोबर ना. 0.9 म्हणजे एवढं अख्खं आहे, हे अख्खं 0.9 आहे, त्याच्यामधून PCC घेतलेला आयटम वजा करायचा म्हणजे रबल येईल.
हा कॉमन सेन्स डेव्हलप करण्यासाठी इथं शिकतोय आपण, नाही ते पुस्तकात दिलंय, पण पुस्तकात आज सांगितलं नाही ना, कळलं का? म्हणजे थिकनेस मला तुम्ही बरोबर सांगितलं ते आपण घेऊ, पण एरियावर मला परत ऑब्जेक्शन घ्यायचं की तुम्ही एरिया सांगितलेला चुकीचा सांगितलाय. असं का? कोणाकडे रिझन आहे का की सर हा चुकीचं, तुम्ही जे आम्ही सांगितलं चुकीचं नाही, बरोबरच आहे आणि मी म्हणतोय ते चुकीचं आहे, असं का? काहीतरी लॉजिक लावा, ह्या दोघांमध्ये काहीतरी बघा आणि मी का चुकीचं सांगतोय ते बघा. तुम्ही बघत राहा, मी इथं डायग्राम काढतो, तुम्ही मला सांगा की मी का चुकीचं म्हणतोय तुम्ही सांगितलेला एरिया. सांगा पटकन, नेटवर नाही सापडणार ते, हे मीच तुम्हाला सांगू शकतो. कॉलेजमध्ये बी बघा, कॉलेजवाल्यांनी प्लिंथ फिलिंग घेतली का तिथून सुरुवात आहे. प्लिंथ फिलिंगची क्वांटिटी आणि तिथं सांगितलं का तुम्हाला? कॉलेजची वही घेऊन या एकदा, त्यांनी कशी काढू. सॉरी वहीच बनवली नाही, घेऊन कुठं येणार, काय हरकत नाही. विचार करा रे मस्के, विचार कर जरा. हेच एक विषय आहे आपला की ज्याच्यामध्ये मी विचार करायला सांगतो, बाकीच्या दुसऱ्या याच्यात तर तुम्हाला डायरेक्ट सांगतो ना, मी जे सांगतोय ते लक्षात ठेवा, पण याच्यात तुमचा बी सहभाग पाहिजे मला, तरच तुम्हाला जास्त कळणार आहे. तुम्ही विचार करा का मी चुकीचं म्हणतोय तुम्ही सांगितलेली गोष्ट. नाही, डोअर्स आणि विंडो आपण प्लेनच्या वरती लावतो ना, त्याचा काय संबंध नाही, त्याचा काही एक संबंध नाही. सांगा पटकन. श्रेयस, मोबाईल मध्ये काय बघून झाला असेल महत्वाचं तर सांग. मोबाईल भेटणारच नाही बाबा बघायला कधी आयुष्यात. आजच 15 ऑगस्टचा दिवस आहे. चला लक्ष द्या रे. आता क्विट केलं का? हँड्सअप. तो गॅप सोडला तो मध्ये कोणता? हा मोजायचा, ऍड करायचा का मायनस करायचा? इथं बघा आणि तिथं बघा. बघा तुम्ही सांगा, मला सांगा. हे जे 4.5 मीटर डिस्टन्स दिलं, इकडे लक्ष द्या आता सगळ्यांनी व्यवस्थित बघा. आता हे एकदम कॉमन सेन्स आणि हा लाईफ टाईम लक्षात ठेवा. ह्या अशा गोष्टीच आपल्याला डेव्हलप करायचं आहे. हे जे 4.5 मीटर डिस्टन्स आहे हे आडवं आहे का उभं आहे? आडवं. आणि ते आता ते रूमचं का त्या भिंतींच्या बाहेरचं आहे? आता ते ना रूमचं डायमेन्शन आताच असतं. म्हणजे हे 4.5 मी इथं दाखवू का असं? 4.5 मीटर. आता हा इथली वॉल आणि इथली वॉल मी इथं काढलेली, या 2 वॉल, ही एक वॉल ही आणि ती दुसरी ही वॉल, तिचा सेक्शन काढलाय मी तिथं, बरोबर. असंच 2 सेक्शन काढले, म्हणजे याच्याच इकडे एक असेल, बरोबर. मग आता मला सांगा हे 4.5 इथं आहे,
म्हणजे भिंतीच्या इनर फेस पासून भिंतीच्या इनर फेस पर्यंत डिस्टन्स आहे. मग इथं मला 4.5 दाखवायचं असेल तर मी इथून त्याला दाखवू का इथून दाखवू? 1 नंबर का 2 नंबर 4.5 मीटर दाखवताना? भिंत ही आहे का भिंत ही आहे? आताच डिस्टन्स आहे, मग भिंतीपासून दाखवावं लागेल ना 4.5. म्हणजे हे दाखवलं मी 4.5 मीटर. आता बघा, आता ही प्लिंथ फिलिंग तुम्हाला ही 4.5 ला दिसते का इकडे दिसते? सांगा. ही एवढी प्लिंथ फिलिंग दिसतीये का एवढीशी दिसते? कमी दिसते ना, कमी दिसते ना ही. म्हणजे मग ही एवढी जी खटकी आहे, ही खटकी, ही जी खटकी आहे, ही खटकी या 4.5 मधून मायनस करावं लागल का प्लस करावं लागल? प्लस. प्लस म्हणजे तुमचं असं म्हणणं याला वाढवा, इथं अशी वाढवा. काय बघताय, काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं? नको त्या ठिकाणी एकदम डिटेल ऑब्झर्व करताना. इथं काय फालतू गोष्टीत ऑब्झर्व करताना अभ्यासाच्या गोष्टीत का बरं नाही करत? मायनस करावं लागेल ना. अरे इथं नाहीच आहे ना, एवढ्या याच्यात तर नाहीच आहे ना PCC भरलेली, त्याच्या आत आहे ना, बरोबर? म्हणजे मग ही खटकी मायनस करावं लागेल, एवढी खटकी ही मायनस करावं लागेल आणि ही मायनस करावं लागेल. म्हणजे ऍक्च्युअल माझं ऍक्च्युअल रूमचं डायमेन्शन किती येईल आता? हे एवढंच येईल. आता परत प्रश्न पडतो, ही खटकी कशी काढणार, ही खटकी कशी काढणार? थांबा, इथं डायमेन्शन द्यायचे राहिले मला. 0.45, 0.45, इकडं 0.3 वाली वॉल आहे, 0.3 वाली वॉल आहे. सांगा खटकी कशी काढणार? काय चालू आहे मोबाईल मध्ये मस्के? काय चालू आहे यांचं? हा काय बघताय? 0.45 बरोबर. यांनी काय सांगितलं सर, 0.45 मायनस 0.3 करा म्हणजे हे दोघं मिळून उत्तर येतील, आणि त्याला हाफ करा म्हणजे हे येईल. बरोबर. म्हणजे ही खटकी कशी, तर 0.45 वजा 0.3 म्हणजे हे दोघं मिळून काहीतरी उत्तर आलं. आपल्याला एकच खटकी मायनस करायची, डिवाइड बाय 2. कळलं? म्हणजे मी ही खटकीला असं लिहू शकतो की 0.45 मायनस 0.3 डिवायडेड बाय 2. सिमिलरली इकडं 0.45 मायनस 0.3 डिवायडेड बाय 2. ओके. मग सांगा ही खटकी किती आली? 0. नीट करा ना, किती आली ही खटकी? 0.075. आणि ही किती आली? 0.075. ओके. मग आता 4.5 मधून 0.075 0.075 मायनस करावं लागेल ना. मग हे किती येईल? 4.5 मायनस 0.075 मायनस 0.075. सांगा. 4.35 मीटर. ओके. मग आता हे प्रत्येक वेळेस हे कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा ही खटकी सगळीकडे सारखीच असेल ना, प्रत्येक रूमला खटकी सारखीच असेल ना, कारण की सेक्शन तर एकच आहे. मग ही खटकी दोघं मिळून कॅल्क्युलेट करून घ्या ना किती येते. 0.075 प्लस 0.075 टोटल खटकी 0.15. म्हणजे ह्या डायमेन्शन मधून 0.15 मायनस करायचं म्हणजे आपल्याला हे भेटल. मग सिमिलरली बघा, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आपण ह्या 2 वॉल काढल्या, त्याच ह्या 2 पण असतील ना. म्हणजे ह्या 3.5 मधून सुद्धा 0.15 मायनस करावं लागेल ना. म्हणजे मग हे डायमेन्शन पण ऍक्च्युअल किती येईल सांगा. आता हे ऍक्च्युअल 4.5 नाहीये. आता 4.5 पैकी हे किती आलं आपलं ऍक्च्युअल? 4.35 बाय हे किती आलं? 3.5 मधून 0.15 मायनस कर, 3.35 मीटर. म्हणजे इथं ऍक्च्युअल प्लिंथ फिलिंग साठी मला ऍक्च्युअल डायमेन्शन किती भेटले? 4.35
3.5 बाय 7.5 का 3.5 4.35 आहे ना 4.35 बाय 3.35 इकडं किती येईल सांगा 0.15 चीच खटकी येईल ना आता म्हणजे मी 4.35 बाय 3.35 सांगा इथं किती येईल 3.85 बाय 3.85 इकडं 2.85 बाय 3.85 म्हणजे प्लिंथ फिलिंगसाठी रूम 1 चे डायमेन्शन किती आले हा रूम 1 आहे हा 2 आहे बरोबर ना हा 3 आहे बरोबर असंच आहे ना मग रूम 1 चे डायमेन्शन किती आले 4.35 बाय 3. वरचा 1 आहे 2 आणि हा 3 म्हणजे रूम 1 चे डायमेन्शन किती आले 2.85 बाय 3.85 रूम 2 चे किती आले 3.85 बाय 3.85 आणि रूम 3 चे किती आले 4.35 बाय 3.35 मीटर कळालं का म्हणजे मग आता त्या मेजरमेंट शीटमध्ये घेताना यल किती घेणार पीसीसी साठी यल रूम 1 चा हा बी हा आणि थिकनेस कळालं सेम आणि थिकनेस त्याप्रमाणे कळालं महत्वाचं मला सांगायचं काय होतं की तुम्हाला हा ऑब्झर्वेशन तुमचा आजपासून डेव्हलप झालं पाहिजे की हे आतले डायमेन्शन म्हणजे इनर वॉल टू इनर वॉल असतात पण जमिनीच्या खाली प्लिंथची ती खटकी ती PUCRची ती बाहेर आलेली असेल त्याच्यामध्ये आपण प्लिंथ फिलिंग करतो म्हणजे इथं मग ती एवढी खटकी मायनस करावं लागतं दोन्ही साईडनी हे मला तुम्हाला सांगायचं होतं कळालं नक्की कळालं आता तिथं एकतर त्याच्यातच काढून घ्या डायग्राम किंवा मग एका पेजवर काढा त्या पेजला ते चिटकवा पेज हे कारण की हे स्पेशली तुम्हाला काढावं लागेल तुमच्या भाषेत समजून प्लिंथ फिलिंग अशीच काढायची आहे त्याच्यासाठी हे रॉ मटेरियल आहे हे जे तयार केलं ना आपण हे रॉ मटेरियल तयार केलं मग नंतर आपल्याला त्या टेबलमध्ये लिहायचं आहे सगळं आता तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहा कोणी आलंय का नाही ना लिहा चला लक्ष द्या आता प्लिंथ फिलिंगसाठी तुम्हाला मी ऑलरेडी सगळे डायमेन्शन लिहून घेतले आपण बरोबर मग आता रूम वाईज आपल्याला करत चालायचंय मग रूम 1 चा आता प्लिंथ फिलिंगचा युनिट काय आहे मीटर क्यूब आता रूम 1 चा नंबर रूम 1 किती नंबर ऑफ आहे किती नंबर आहे रूम 1 चे किती रूम 1 वाले किती रूम दिसत आहे एकच आहे ना हा वाला बरोबर मग इथं नंबर्स मध्ये किती येईल 1 त्याच्यानंतर आता रूम 1 ची लेंथ किती रूम 1 ची 2.85 ही विड्थ 3.85 पण आता आपण प्लिंथ फिलिंग मध्ये काढतो काय पहिले प्लिंथ फिलिंग मध्ये दोन आयटम आहे ना PCC काढतोय का बोल्डर काढतोय का मग बोल्डर लिहा बोल्डर आहे का रबर आहे ते काय जे असेल ते रबल ओके त्याच्यानंतर मग आता बोल्डरची थिकनेस सांगा मला किती येईल बोल्डरची थिकनेस सांगा कॅल्क्युलेट करून लिहायच्या नादी नका लागू लिहिणं महत्वाचं नाही समजणं महत्वाचं आहे ही एवढी थिकनेस किती येईल सांगा 0.1 कशी काढली 0.9 मधून 0.1 वजा केला म्हणजे 0.8 0.9 मधून 0.1 वजा केला ही एवढी किती आहे 0.1 मीटर बरोबर मग इथं हाईट किती येईल थिकनेस किंवा हाईट 0.8 मग सांगा क्वांटिटी किती आली रूम 1 ची रबल बोल्डर फिलिंगची क्वांटिटी 8.778 बरोबर मग आता रूम 2 सांगा रूम 2 ची नंबर्स किती नंबर ऑफ रूम 2 आहे 1 त्याची हे
3.85, त्याची विड्थ 3.85. आता हाईट तीच येईल 0.8. सांगा किती. आता इथं कुठं मी लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड वापरली का? L1 प्लस विड्थ ऑफ आयटम असं काहीच नाही, म्हणून सांगतो हे कॉमन सेन्स वाले. काय याचं 11.85. आता रूम 3 किती नंबर ऑफ रूम 3 आहे? 1. सांगा 4.35, 3.35, 0.8 करा. 11.65. ओके. मग आता सगळ्यांचं बोल्डर झालं. आता टोटल सांगा मग यांची. टोटल रबल किंवा टोटल बोल्डर किती आले? पटकन पटकन. 32.278 मीटर क्यूब. चला बोल्डर झाला. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? पीसीसी. परत एकदा रूम 1, रूम 2, रूम 3. युनिट काय येणार? कोणत्याही प्रकारचं कॉन्क्रीट कशात घेतो? मीटर क्यूब मध्ये घेतो. ओके. कशाला लिहिताय रे? म्हणजे नंतर बोलायला भेटेल म्हणून लिहिताय का? इकडे लक्ष द्या ना. काय फालतूगिरी मी काय सांगतोय इथं तुम्हाला? ते महत्वाचं आहे ना. लिहिणं महत्वाचं आहे का? एखाद्या येड्याला बी आणून बसवलं नाही तर तरी तो लिहल. त्याला सांगितलं ना लिहा हे फाळ्यावरचं तरी लिहल. लिहू नका ना. समजणं महत्वाचं आहे. किती वेळेस सांगतो मी लिहू नका. काय परत एकदा सेम कॉपी पेस्ट होणार आहे. साईजेस बदलणार आहे का? आता साईज त्याच राहतील ना. हाईट बदलल फक्त. बरोबर. हा डिफरन्स लक्षात आला म्हणजे जिंकले तुम्ही. आता हाईट काय येईल सांगा पीसीसीची? 0.1, 0.1, 0.1. सांगा. कॅल्क्युलेशन करा. याचं मल्टिप्लिकेशन करा. 1.097. नेक्स्ट 1.483. पुढे 1.457. आणि टोटल सांगा. टोटल काय येईल? 4.737 मीटर क्यूब. काय आलं? 037. ओके. 4.037 मीटर क्यूब. ओके. म्हणजे हे झालं आपली प्लिंथ फिलिंगची क्वांटिटी. कळाली मग? हो. आता जेव्हा 2 महिन्यांनी वाया ओपन करणार तेव्हा ही कुठून आली या असं विचार नका करू. खटकी लक्षात ठेवायची. ती खटकी कशी काढली आपण तुम्हाला मागं काढून दाखवली. चला लिहा. लिहायला वेळ भेटतो तुम्हाला. कशाला डिस्टर्ब करता लिहून शिकवत असताना? चला लक्ष द्या. आता इकडं लक्ष द्या. आता नेक्स्ट क्वांटिटी आपण काय काढणार आहे? प्लास्टर बघू आपण आता. ओके. मग प्लास्टरचं तुम्हाला सांगितलं होतं 2 प्रकारचे प्लास्टर असतात. एक आणि ते कसं राहतं? स्मूथ राहतं. स्मूथ प्लास्टर. आणि दुसरं रफ प्लास्टर जे सँड फेस असतं. म्हणजे असे सँडचे आपल्याला असे पॉईंट लागतं. ते एक्सटर्नल प्लास्टर असतं. म्हणजे जर आपल्याला मेन प्लास्टरचे टाईप विचारले घरामध्ये, बिल्डिंगमध्ये किंवा बंगलोमध्ये तर इंटरनल प्लास्टर आणि एक्सटर्नल प्लास्टर. बरोबर. मग आता आपल्याला सर्वात पहिले जे आता आपल्याला काढायचं आहे ते इंटरनल प्लास्टर काढू. बरोबर. लक्ष द्या. मग किती नंबरची क्वांटिटी राहील? 7 नंबरची क्वांटिटी इंटरनल प्लास्टर. आता मोड्स ऑफ लक्ष द्या. मोड्स ऑफ मेजरमेंट शिकताना प्लास्टरला आपण कशात मोजलं होतं? प्लास्टरला आपण मीटर स्क्वेअर. कोणी आहे का वेगळं सांगणार? प्लास्टरला कशात मोजलं होतं? मीटर स्क्वेअर मध्ये मोजलं होतं. म्हणजे मीटर स्क्वेअर मध्ये म्हणजे त्याच्या किती डायमेन्शन येतील? 2च डायमेन्शन. लेंथ आणि हाईट. बरोबर. थिकनेस नाही येणार. कळतंय का? इकडं लक्ष द्या रे. मग आता मला प्लास्टरची क्वांटिटी काढायची असेल तर लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड यूज करून काय फायदा आहे का? नाही.
मी प्लास्टर कुठं करतोय, आतात करतोय, आतल्या भिंतीला करतोय, बरोबर, आतल्या भिंतीला करतोय. मग मला ह्या रूम 1चं सांगा. आता हे ब्ल्यू डायमेन्शन काढून टाकून याचं काही काम नाही ना, प्लिंथ फिलिंगचे डायमेन्शन होते ते, उगाच तुम्ही कन्फ्यूज होणार, त्याचं काही आता काम नाही राहिले, ते फक्त प्लिंथ फिलिंगसाठी. ओके, आता सांगा रूम 1 साठी सांगा मला, रूम 1 साठी सांगा. रूम 1चं मला इंटरनल प्लास्टर काढायचंय. इंटरनल म्हणजे ह्या रूम 1 मधल्या आतल्या भिंती आहे त्यांना मला प्लास्टर करायचे. तर कसं करू मी, कसं करावं लागेल? ही रूम 1 कडे बघा, हे डायमेन्शन बघा आणि तुम्हाला आतून प्लास्टर करायचं आहे. आता ही रूम म्हणजे ही रूम कन्सिडर करा, ह्या रूमला आतून प्लास्टर करायचं तुम्हाला, आतले डायमेन्शन. मग कसे घेऊ, म्हणजे 3x4 फक्त एवढंच लिहू मीटर स्क्वेअर मध्ये झालं असं समजू का कसं समजू सांगा? कसं करू, कसं करणार तुम्ही? मला इथं लिहायचं आता सांगा. मी इथं रूम 1 लिहितो, चला रूम 1 लिहितो. रूम 1 हाईट पण घ्यावं लागेल ना, मग कसं लिहू ते तर सांगा. ही रूम म्हणजे तुमची ही रूम आहे सांगा. आता मग आता हा 3 मीटर म्हणजे हा 3 मीटर आहे, म्हणजे ह्या भिंतीला प्लास्टर करायचे, सेम तिकडं बी करावं लागेल ना. आणि 4 मीटर म्हणजे ही आहे, तर ह्या भिंतीला प्लास्टर करायचे म्हणजे इकडं पण करावं लागेल. मग सांगा आता कसं करू? अशा 2 वॉल येतील आणि अशा 2 वॉल येतील, डबल होईल ना? नाही तसं नाही, मग आपल्याकडे नंबर्स दिले ना इथं. मग फक्त मला काय करायचंय, वॉलला ठरवून घ्यायचे कोणती कोणती वॉल आहे. मग एक तर तुम्ही असं म्हणा की वॉल 1 वॉल 2, किंवा तुम्ही असं म्हणा नॉर्थ साईडची वॉल, ईस्ट साईडची वॉल, वेस्ट साईडची वॉल. आता इथून सुरुवात राहते रूम मध्ये गेल्यावर, नॉर्थ कोणता आहे, पूर्व कोणती, पश्चिम कोणती, सूर्य उगवतो कुठं, इथून सुरुवात असते. हा, आणि त्यात जर दुपारी गेलं तर मग विषय संपला. संध्याकाळी गेलं तरी अवघड होऊन जातं. पूर्व कोणती, मग काय करायचं, या केसमध्ये आपल्याकडे कंपास असते, मोबाईलमध्ये कंपास असते ना, तर बघायचं नॉर्थ कोणत्या साईडला आहे. मग जर नॉर्थ इकडं आली ह्या साईडला, तर मग असं करायचं नॉर्थ वॉल साऊथ वॉल, मग ईस्ट वॉल वेस्ट वॉल. किंवा मग तुमच्या जर 2 वॉल सारखे 2 वॉल सारखे आहे तर वॉल 1 2 वॉल 2 2. ओके चला. मग आता रूम 1 मध्ये मी वॉल 1 घेतो आणि वॉल 2 घेतो. मग सांगा आता मला युनिट काय येईल सर्वात पहिले इंटरनल प्लास्टरचं, मीटर स्क्वेअर. आता वॉल 1 चे नंबर्स किती येतील? वॉल 1 कोणती घेतली तुम्ही? 3 मीटर घेतली ना वॉल 1, ही 3 घेतली आणि ही वॉल 2 घेतली, 3 मीटर वॉल 1 घेतली. मग 3 मीटर वॉल 1 चे किती नंबर्स आहे? 1. 3 मीटरच्या ही एक वॉल झाली आणि ही एक वॉल झाली ना, 1 आणि 1, 3 मीटर आणि 3 मीटर, 2 भिंती झाल्या ना. अरे कळतंय का? लेंथ किती आहे? 3. विड्थ आहे का प्लास्टरला? मग काय करावं लागेल, डॅश 0 नाही घ्यायचा. 0 घातलं तर इथं क्वांटिटी 0 येऊन जाईल, सगळं मल्टिप्लाय 0 होऊन जाईल. हाईट सांगा आता मला, हाईट किती येईल या वॉलची? या वॉलची हाईट किती येईल? हाईट कुठं दिसेल आपल्याला? पहिला प्रश्न. ह्या 2 डायग्राम मध्ये हाईट कुठं दिसते? इथं दिसते ना सेक्शन मध्ये, मग डोळे इकडेच गेले पाहिजे. मग याच्यात बघा हाईट किती येईल वॉलची? 3 पॉईंट. आताच ना हा स्लॅब आहे ना, हा स्लॅब आहे ना, म्हणजे इथून तर एवढीच येईल हाईट. किती येईल? 3.1. म्हणजे मी तर हाईट किती करणार? 3.1. सांगा मग 1 2 3 मल्टिप्लाय करा. 18.6 बरोबर. वॉल 2, वॉल 2 4 मीटरचे किती वॉल आहे? 2 बरोबर. त्याच्यानंतर लेंथ किती त्याची? 4 डॅश. हाईट तीच राहणार आहे सांगा. 24.8. ओके ठीक आहे. आता दुसरा प्रकार. आता पेपरमध्ये जर आपल्याला त्यांनी म्हणजे आता हे आपल्यावर राहतं बरं का. आता हे काही म्हणजे कंपल्सरी नाही आहे. म्हणजे कसं की आता ह्या भिंती तर आपल्या झाल्या, पण वरती बी तर प्लास्टरच दिसतंय मला. हे प्लास्टरच आहे, इथं प्लास्टर आहे. म्हणजे ह्या बिल्डिंगवाल्यांनी वरती पण प्लास्टरच केलेलं आहे.
बरोबर. पण कधी कधी काही काहींच्या घरात काय राहतं, पीओपी करून टाकतो आपण, पीओपी करतो ना, किंवा जिप्सम करतो किंवा मग डायरेक्ट फॉल सिलिंग करून टाकतो, ते वरती स्लॅबच मोकळं सोडतो. म्हणजे कॉन्क्रीटचा स्लॅब असतो आणि खाली डायरेक्ट फॉल सिलिंगवाल्या पट्ट्या बिट्ट्या चॅनल बिनल लावून खालून शीट पीओपी शीट लावून देतो आणि संपला विषय, मस्त डिझाईन बिझाईन हॉलची करून घेतो. हे एक ऑप्शन. आणि दुसरं ऑप्शन ते न करायचं असेल तर मग जिप्सम मारतो. मग जिप्सम जर करायचं असेल तर ते इंटरनल प्लास्टरमध्ये येईल का? प्लास्टर म्हणजे काय? सिमेंट, सँड, पाणी. जिप्सममध्ये थोडी सिमेंट राहतं, मग ते वेगळं काढावं लागेल ना. पण आता क्वेश्चनमध्ये असं काही दिलंय का? हा डिटेल विचार झाला आपल्याला, एक्झामला नाहीये, हा डिटेल विचार झाला. मग तुम्हाला असं करायचं की नाही सर मी वरती प्लास्टरच करणार आहे, मग जर तुम्ही प्लास्टर करणार असेल तर स्लॅब कन्सिडर करा. इथं वॉल नंतर खाली स्लॅब 1 करणार असणार तर, नसल तर काही गरज नाही, विषय संपवायचा. पण विचार हा पण आला पाहिजे ॲक्च्युअलमध्ये की अरे इथं पण प्लास्टर आहे मग काय करायचं, किंवा मग इथं प्लास्टर नाही आहे मग विचारून घ्यायचं त्या कस्टमरला, भाऊ तू प्लास्टर करणार आहे का पीओपी करणार आहे का डायरेक्ट फॉल सिलिंग करणार आहे, म्हणजे ती क्वांटिटी पकडायला ना का नको पकडायला इस्टिमेट करताना, कळालं. मग आता हे झालं. मग आता मला सांगा यांची टोटल किती आली? नाही सर टोटल काय करायची, अजून बाकी ना. आताशी रूम 1 झाला, आता रूम 2 रूम 2ला परत वॉल 1 वॉल 2 बरोबर. मग आता रूम 2 ची वॉल 1 किती आहे? 4 बरोबर. नंबर्स किती आहेत? 2 2 4 4. हाईट तीच राहणार 3.1 3.1 सांगा 24.8 आणि खाली तेच येणार 24.8. चला मग रूम 3 वॉल 1 वॉल 2 बरोबर. किती परत त्या 2 2. आता एक कितीची आहे? 4.5. दुसरी 3.5 डॅश डॅश 3.1 3.1 सांगा 27.9 आणि खाली 21.7. ओके ठीक आहे. मग आता हे झालं ॲक्च्युअल प्लास्टर, सगळ्या भिंतींचं झालं. पण दरवाजाला प्लास्टर केलंय का? खिडकीला प्लास्टर आहे का? कोणती ओपनिंग असेल तर नाही. मग डिडक्शन, आणि त्या डिडक्शनसाठी आपण प्लास्टरचे डिडक्शन रूल शिकलो. डिडक्शन रूल फॉर प्लास्टर रिवाइज करू. काय होते? पाहिजे नाही अभ्यास, पेपर आहे रविवारी. बरोबर. ह्या साईडनी 50% करताना, आणि जेव्हा ती वॉल मोजू तेव्हा 50% बरोबर. आणि जर वेगवेगळं प्लास्टर असेल म्हणजे एक्सटर्नल वॉल असेल तर ही विंडो डिडक्ट करताना मी 100% करणार आहे. हा एक टाईप झाला. आता एरिया घ्यायचा का नाही घ्यायचा? एरियासाठी काय होतं, जर 0.5 मीटर स्क्वेअर पेक्षा कमी असेल एरिया डिडक्शनचा, किती? 0.5 मीटर स्क्वेअर पेक्षा कमी एरिया असेल डिडक्शनचा, मग करायचं का नाही करायचं? डिडक्ट करायचं का नाही करायचं? जर एरिया 0.5 मीटर स्क्वेअर पेक्षा कमी असेल तर डिडक्ट करायचा का नाही करायचा? नाही करायचा. जर एरिया 0.5 to 3 मीटर स्क्वेअर मध्ये असेल तर करायचा का नाही करायचा? डिडक्ट करायचं का नाही करायचं? अरे कन्फ्युज आहे, बघून घ्या त्याला, बघून घ्या. कालीला दुसरा पॉइंट 0.5 to 3 मीटर स्क्वेअर याच्या रेंजमध्ये एरिया असेल तर डिडक्शन करायचं का नाही करायचं? करायचं का नाही करायचं? तुमचंच अक्षर समजतंय का तुम्हाला? एखादा माणूस लावायचा समजायला वाचायला. करायचं डिडक्शन बरोबर. पण काय नाही डिडक्ट करायचं त्याच्यात? जॅम्स अँड सॉपिट डिडक्ट करायचे नाही बरोबर. त्याच्यानंतर जर 3 मीटर स्क्वेअर पेक्षा जास्त एरिया असेल तर डिडक्ट करायचा का नाही करायचा? करायचा. आणि त्याच्या केसमध्ये जॅम्स अँड सॉपिट पण डिडक्ट करावे लागतील. ओके. म्हणजे डिडक्शन मध्ये आपल्याला
काय डिडक्ट करायचंय ते कळायला पाहिजे. मग आता ह्या प्लॅनमध्ये काय डिडक्ट करायचंय श्रेयस? या दिलेल्या प्लॅनमध्ये डिडक्ट कोणाला करायचंय? डोअर्स आणि विंडोला करायचंय. मग एरिया कोणाचं बघावं लागेल? डोअर्स आणि विंडोचा बघावं लागेल. मग चेक करा प्रत्येक डोअर्सचे आपले एरिया दिले ते चेक करा. 0.5 पेक्षा कमी का चेक करा. कोणते एरिया? 0.5 मीटर स्क्वेअर पेक्षा कमी का? मीटर स्क्वेअर बरं का, 0.5 मीटर स्क्वेअर. विंडो आणि डोअरचे एरिया लिहिले ना तुम्ही, डी किती, D1 किती, W किती, W1 किती. चेक करा प्रत्येक एरिया चेक करा 0.5 मीटर स्क्वेअर पेक्षा कमी आहे का? आहे का? नाही. सगळे जास्त आहे बरोबर. मग जर सगळे जास्त असतील, जर सगळे एरिया जास्त असतील तर काय करायचं? डिडक्ट करायचं बरोबर. बरोबर ना, डिडक्ट करायचं ना. मग आता भिंती बघायची आपल्याला आणि डोअर बघायचं आहे. मग आता सर्वात पहिले आपण काय घेऊ? डी घेऊ. डी डिडक्ट करायला पहिला नुसता डी घेऊ. 2 डी आहे ना, एक डी आहे आणि एक D1 आहे. मग डिडक्शन करायला आता मग ते घेऊ आपण. पहिले करा तुम्ही, चला कराय. हे केमिकल निघत नाही. हे केमिकल जेवताना गेलं का मला व्हायचा कॅन्सर. चला लिहा पटकन. चला लक्ष द्या आता. इकडे लक्ष द्या. डिडक्शन. डिडक्शन. आता डिडक्शन सर्वात महत्वाचे, व्यवस्थित बघा. आता डिडक्शन मध्ये आपण पहिले काय घेऊ? डी घेऊ बरोबर. आता डी कडे एकदा बघायचं आणि ह्या डी कडे बघितल्यावर आपल्याला काय दिसतंय की ही जी भिंत आहे डी वाली, ती भिंतीच्या दोन्ही साइडनी सेम प्लास्टर आहे का? ही भिंत बघा ना, इकडं आतल्या साइडनी स्मूथ प्लास्टर असेल आणि आउटर साइडनी रफ असणार आहे. म्हणजे ज्या ओपनिंगच्या ज्या भिंतीच्या दोन्ही साइडनी सेम प्लास्टर नसेल तर तो डी डिडक्ट करताना किती घ्यायचा? पूर्ण डिडक्ट करायचा 100%. म्हणजे त्याचे नंबर्स घेताना इथं डायरेक्ट 1 घ्यायचा. 100% म्हणजे 1. जर समजा तो डी इथं असला असता, घेऊच आपण ते. आता ह्या वॉलच्या इकडून आणि इकडून सेम प्लास्टर आहे. मग जेव्हा ह्या रूमसाठी डिडक्ट करणार तेव्हा याची क्वांटिटी किती घेणार? 0.5. 50%. 1 × 0.5 ते सांगतो मी तुम्हाला. याचं कळायला मला सांगा. दोन्ही साईडनी वेगळं प्लास्टर होतं. मी आतल्या प्लास्टरसाठी ही वॉल कन्सिडर करत होतो म्हणून याला किती घ्यायचं? अख्खं घ्यायचं, कारण की दोन्ही साईडनी वेगळं प्लास्टर. आता मग आता ह्या डी ची लेंथ काय सांगा? डी ची डोअरची लेंथ किती आहे दिलेली? किती दिली आहे? 1 दिलेली बरोबर. डोअरची विड्थ येणार आहे का आता प्लास्टरला? नाही येणार ना. डॅश. आणि हाईट किती दिली डोअरची? 2.1. सांगा मग किती आलं हे? 2.1 आलं ना बरोबर. त्याच्यानंतर आता घेऊ आपण D1. मग आता मला सांगा D1 चे नंबर्स किती आहे? 2 नंबर्स आहे बरोबर. म्हणजे हे 2 नंबर्स आहे. आता D1 ला जेव्हा मी ही भिंत कन्सिडर, हा रूम कन्सिडर करतोय, ह्या रूमला जेव्हा मी ही वॉल कन्सिडर करतोय तर ह्या भिंतीला दोन्ही साइडनी सेम प्लास्टर आहे का वेगळं प्लास्टर आहे? सेम आहे. म्हणजे ह्या रूमसाठी हा कितीदा डिडक्ट होईल? 50%. आणि जेव्हा ह्या रूमला जाईल तेव्हा कितीदा डिडक्ट होईल? 50%. म्हणजे तो टोटल एकच घ्यावा लागेल. म्हणजे इथं क्वांटिटी 1 पकडावं लागेल. आता इकडून सेम आहे का वेगळं आहे? सेम आहे बरोबर. म्हणजे जेव्हा ह्या रूमला बघल मी हा डी, ही भिंत, तेव्हा 50%. आणि जेव्हा ह्या रूम मध्ये जाईल तेव्हा म्हणजे तो 1च घ्यावा लागेल. म्हणजे आता आपण डिडक्शन अख्खं करतोय म्हणजे अख्ख्या प्लॅनसाठी डिडक्ट करतोय. म्हणून आत्ताच विचार करून घ्यायचा आहे तो बरोबर. म्हणजे हे पण 1 येईल, हे पण 1 येईल. ओके. म्हणजे इथं किती क्वांटिटी येईल? 1, 2. इथं किती येईल? 2 येईल. आता हे मी का सांगतोय असा विचार करायला? तुम्ही म्हणणार सर हे 2 दिसत आहे, मग आम्ही असंच लक्षात ठेवू, सरळ सरळ 2 घेऊ. डिप्लोमा लेवलला ठीक आहे सरळ सरळ 2 घ्यायला. पण इन फ्युचर जर ह्या रूम मध्ये ह्या भिंतीला, ही हॉलची भिंत आहे, एखाद्याने हॉलला एकदमच
आर्टिफिशियल प्लास्टर करायचं ठरवलं, काहीतरी डेकोरेट करायचं ठरवलं, तर तो इकडं वेगळं प्लास्टर करेल ह्या भिंतीला ह्या साईडनी, आणि बेडरूमला नॉर्मल प्लास्टर करेल. मग त्या केसमध्ये वेगळे प्लास्टर झाले ना. मग त्या केसमध्ये डिडक्ट करताना बदलेल ना, इकडून अख्खा करावं लागेल, तिकडून अख्खा करावं लागेल ना. कारण की दोन्ही साईडनी मधली जरी वॉल असली तरी दोन्ही साईडनी डिफरंट. तुम्ही बघितलं नाही का, कोणाच्या घरात समजा ज्या त्याचा बंगला असेल, त्याची हॉल असेल, हॉलच्या एका भिंतीला त्यांनी काहीतरी असं विटांचं काहीतरी असं टेक्स्चर केलेलं असतं, बरोबर ना. आणि तीच भिंतीच्या त्या साईडला बेडरूम असतो, तिकडं नॉर्मल प्लास्टर असतं. पण मग ओपनिंग तर एकच आहे 2 रूममध्ये जायला यायला. मग जेव्हा ह्या रूमचं म्हणजे ह्या रूमचं जेव्हा तुम्ही इथं ते टेक्स्चरसाठी डिडक्शन करणार, त्या केसमध्ये ही भिंत बघावं लागेल ना तुम्हाला. ह्या साईडनी टेक्स्चर आहे पण ह्या साईडने आहे का, नाही. म्हणजे दोघं साईडनी वेगवेगळे प्लास्टर झाले, मग त्या केसमध्ये याला 100% डिडक्ट करावं लागेल. पण आता इथं तुम्हाला नाही राहणार, तुम्हाला राहणारच नाही. तुम्ही भविष्यात विचार करा. हे पॉइंट लक्षात ठेवा, हे कोणीच तुम्हाला सांगत नाही. ओके, चला लक्ष द्या. मग ते मी सांगतोय तर व्यवस्थित ऐकून घ्या आणि समजून घ्या. मेन महत्त्वाचं हे असं विचार आला पाहिजे. आता तुम्हाला हे ना डिप्लोमाला असं येणार आहे, तुम्हाला वेगवेगळं ना इंजिनिअरिंगला येणार आहे, पण भविष्यात जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये जाणार तेव्हा त्या माणसाच्या बंगल्याला त्याला काय करायचं आहे आतमध्ये त्याच्यावर आहे ना. मग त्या केसमध्ये तुम्हाला माप घेताना डिडक्ट करताना इस्टिमेट तर तुम्हीच बनवणार आहे. मग तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. आता तुम्ही डायरेक्ट अख्खं ते किती नंबर्स आहे 2 घेतले, मग D1ची साईज सांगा किती आहे. 0.9 आणि हाईट 2.1 किती झालं सांगा. 1.89 बरोबर. आता त्याच्यानंतर घेऊ आपण विंडो डब्ल्यू किती आहे, किती विंडो आहे. डब्ल्यू नावाच्या विंडो किती आहे, 2 विंडो आहे. म्हणजे क्वांटिटी कितीला. आता परत एकदा आता इकडे लक्ष द्या. ह्या डब्ल्यू नावाची ही एक भिंत आहे आणि ही एक भिंत आहे. तर याच्यात दोन्ही साईडनी सेम प्लास्टर आहे का वेगळं प्लास्टर आहे, वेगळं. म्हणजे एक अख्खी 100% पूर्ण ही पण एक घ्यावं लागेल आणि ही पण एक घ्यावं लागेल. म्हणजे किती घ्यायच्या, डायरेक्ट 2 घ्यायच्या. त्याची विड्थ सांगा किती आहे डब्ल्यूची, किती 1.2. हाईट 1.2 करा. किती येतं कॅल्क्युलेशन, 2 × 1.2 / 1.2. हे व्यवस्थित करा बरं का. 2 × 0.9 / 2.1. मग हे कोण जायला 1.8. हे 1 नंबरचं बरोबर आहे. हे सांगा हे किती आहे 2.88. एक ओके. मग आता W1 बघा. W1चे किती नंबर दिसत आहे. पहिले W1 कोणत्या भिंतीला आहे, इकडं म्हणजे एक्सटर्नल वॉलला आहे, ज्याच्या दोन्ही साईडनी वेगळं प्लास्टर आहे. म्हणजे अख्खी घ्यावं लागणार आहे आपल्याला 100%. मग किती द्या, 1 2 3 4 बरोबर. म्हणजे इथं घेताना किती घ्यायच्या, 4. साईज सांगा 1. इकडं 1.5. किती आलं सांगा, 6 आलं का बघा, 6 काय आलं. मग आता टोटल डिडक्शन किती येईल सांगा. टोटल डिडक्शन 14.76 मीटर स्क्वेअर. आणि त्या आपल्याला त्या टोटल क्वांटिटीमधून म्हणजे नेट प्लास्टरची क्वांटिटी काढताना कशी काढायची, ती मागची टोटल त्याच्यामधून हे 14.76 वजा करायचं. मागची जी क्वांटिटी काढली होती आपण रूम 1 रूम 2 रूम 3ची, तिच्यातून हे वजा करायचं म्हणजे नेट क्वांटिटी ऑफ प्लास्टर भेटल. हे महत्त्वाचं आहे बरं का, हे नंबर्स घेणं. हे असं जे मी सांगतोय ते कोणीच सांगत नाही, हे लक्षात घ्या. हा, आणि दुआ में याद रखना याच्यासाठी. हे तुम्हाला सांगणार नाही कोणी, खरंच नाही सांगणार. हे नाही माहिती राहत, कोणाच माहिती नसते. म्हणजे तुम्हाला आता वाटेल की सर कन्फ्यूज करताय का आम्हाला, नाही.
नॉर्मल तुम्ही सर D1A1 घेतला, D1 D2 2A2 घेतले, W2A2 घेतले, हे 3A3 घेतले, असं तुम्ही 4A4 घेतले असं कन्सिडर करू शकता नुसतं पास व्हायचं असं डिप्लोमा. पण इन फ्युचर विचार असा करा की ती भिंत कशी इन प्लास्टर कशी. आता एक अजून एक्झाम्पल देतो, 2 मिनिटं ऐका, 2 मिनिटं एक एक्झाम्पल ऐका. आता समजा इथं पण भिंत, इथं पण समजा हा W1 आहे ना, हा W1 इथं बी आला असता समजा सेम, इकडे लक्ष द्या, इथं पण W1 आला असता. आता यांची मर्जी, यांना एकमेकाच्या बेडरूम मध्ये बघायचं असं त्यांचे रूम एकमेकांच्या रूम मध्ये किंवा काय असेल, इकडून समजा काय वेगळं केला, इकडून काय द्यायचं असेल, पास करायचं असेल, काय रूम असेल, काय असेल, बरोबर. तर मग आता हा विषय काय, हा W1 आहे. आपला मुद्दा तो नाही, तो कशासाठी विंडो दिली, आपला मुद्दा हा आहे की ती W1 इथं आली, बरोबर. मग जर W1 इथं आली तर आता ह्या केसमध्ये आपण 1 2 3 4 तर पकडल्या अख्ख्या. पण आता ही कन्सिडर करताना कशी करावं लागेल, कारण की याला आणि अजून एक त्याच्यात की या भाऊनी ह्या भिंतीला वेगळं प्लास्टर केलं आणि ह्या भिंतीला नॉर्मल प्लास्टर आहे. आता केसमध्ये कसं होईल, ह्या रूम मध्ये जाताना नाही, पण ऐका ना, आता इथं हा आता पूर्ण होईल या केसमध्ये, बरोबर. कारण की हे जे नॉर्मल जे प्लास्टर करतोय ना तेच ह्या रूमला पण आहे आणि त्या ह्या साईडनी वेगळं प्लास्टर आहे. म्हणजे जेव्हा दोन्ही साईडनी वेगळं प्लास्टर तेव्हा अख्खी डिडक्ट करतो, म्हणजे इथं क्वांटिटी घेताना 5 येईल त्या केसमध्ये, बरोबर ना. 1 2 3 4 5, बरोबर. पण आता समजा इथं इकडं प्लास्टरच नाही केलं, नुसती भिंत तशीच टेक्स्चर ठेवलं, ह्या साईडला प्लास्टरच नाही, ह्या साईडला नॉर्मल प्लास्टर आहे. मग आता त्या W1 ला किती घेणार, तरी पण 1च येईल, तरी पण 1च येईल, डिडक्शन येईलच ना, नाहीच आहे ना. असं म्हणजे हे मी सांगतोय, फक्त विचार असा करा तुम्ही, बाकी काही हरकत नाही. ओके, चला लक्ष द्या. IS कोडचा रूल आहे म्हणून मी तसं सांगतोय तुम्हाला, तसा विचार करायचा. चला या, लिहा. चला लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता नेट क्वांटिटी ऑफ प्लास्टर, नेट क्वांटिटी ऑफ प्लास्टर, ती मागची प्लास्टरची क्वांटिटी किती आली होती टोटल, 91 मायनस ही किती आली होती, ही किती आली होती, मग किती आहे 142.6. व्यवस्थित बघा, टोटल क्वांटिटी किती आहे मागची आणि डिडक्शन किती आहे 14.76. आता टोटल नेट क्वांटिटी किती आली, 127.84. युनिट काय येणार, मीटर स्क्वेअर. ठीक आहे. नेट क्वांटिटी ऑफ इंटरनल प्लास्टर म्हणा याला, इंटरनल प्लास्टर. ओके, लिहिलं का. आता आजची लास्ट क्वांटिटी काढू आपण एक्सटर्नल प्लास्टरची. अतिशय सोपी, काय अवघड नाही, एकदम सोपं एक्सटर्नल प्लास्टर आहे. ते कसं काढायचं तुम्हीच सांगणार मला. आता हे झालं का लिहून, कितव्या नंबरची क्वांटिटी आपली टोटल, 8व्या नंबरची क्वांटिटी, 8 नंबरची. काय लिहायचं आपल्याला, एक्सटर्नल प्लास्टर. ओके, मग एक्सटर्नल प्लास्टर, आता हे पण प्लास्टर आहे तर कशात मोजलं जातं, मोड्स ऑफ मेजरमेंट काय याचे, मीटर स्क्वेअर. बरोबर. आता तुम्ही या डायग्राम कडे बघा आणि मला सांगा एक्सटर्नल प्लास्टर म्हणजे कुठं करायचंय,
आउटर साईडला करायचंय, हो. बरोबर ना? फक्त आउटर साईडला करावं लागेल ना एक्सटर्नल प्लास्टर म्हणजे. इकडे लक्ष दे मस्के, खाली काय पाहतोय, इकडे लक्ष दे. कुठं करायचंय? आउटर साईडला करायचंय, बरोबर. म्हणजे मला आउटर टू आउटर लेंथ माहिती पाहिजे, टोटल आउटर लेंथ माहिती पाहिजे ना. हो. मग ती आउटर लेंथ म्हणजे इथं असं तो डायग्राम काढायची आउटरवाली. चालतंय? अशीच आहे ना ही आउटर, हो. आउटर लाईन, बरोबर. मग आउटर लाईनची लेंथ आपल्याला आउट टू आउट काढावं लागेल आता ही सगळी. ही लेंथ काढावं लागतील. आता सांगा, कळतंय का? बाहेरच्या साईडने प्लास्टर करायचंय म्हणून मी आउटर लाईन घेतली, ओके. मग मला आता ही सेंटर टू सेंटर लेंथ आहे ना, पण मला आउटर टू आउटर पाहिजे. ही सेंटर आहे, मला हे एवढं अर्ध पण ऍड करावं लागेल. ह्या कोना टू हा कोना, हा कॉर्नर टू हा कॉर्नर मला लेंथ पाहिजे. किती येईल सांगा? किती येईल आउटर टू आउटर? कशी काढली? सगळे वर घेतले 5.5. बरोबर. कशी काढली मग? बरोबर राहिले ना यशस्वी? कशी काढली ते सांग. 0.3 इकडं 0.15, इकडं 0.15 ऍड केलं. हे एवढं अर्ध 0.15 आणि अर्ध 1.15 ऍड केलं. नुसते असे कवर पाहत आहे, काही कळत नाही का श्रेयस? अरे ह्या कॉर्नर आणि हा कॉर्नरचं डिस्टन्स पाहिजे तुला. तुझ्याकडे हे सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे ना ऑलरेडी काढलेलं. मग त्याच्यामध्ये फक्त एवढं अर्धच ऍड करावं लागेल ना तुला. किंवा नसेल तसं समजत तर इथून सुरुवात कर. 0.3 + 3 + 0.3 + 4 + 0.3 आउटर टू आउटर किती आलं सांग? किती आली मग? 7.6 7.9 मीटर. ओके. आता हे सांगा, हे 4.3 आहे, त्याच्यामध्ये प्लस काय करावं लागेल? 0.15 + 0.15 म्हणजे किती येईल? 4.6 बरोबर. आता हे किती येईल? आता आता विषय आता इथं सांगा, आता इथं किती येईल? आता हे सेंटर पासून आहे, हे बघा, हे सेंटर पासून इकडं लक्ष द्या. आता हे डिस्टन्स आहे ना 3.8, हे सेंटर पासून आहे. आणि तुम्हाला कोणतं पाहिजे माहिती का? तुम्हाला इथून तर इथपर्यंत पाहिजे. काय येईल सांगा मग? 3.8 मधून 0.15 मायनस केला, पण इकडं प्लस केला म्हणजे 3.8च येईल. हे महत्वाचं आहे. सांगा मग आता हे डिस्टन्स सांगा. आता हे राहिलं ना आपलं हे वालं, आता हे डिस्टन्स सांगा. कोणीच नाही बोलणार आता, फक्त मस्के बोलणार आहे. कोणीच नाही बोलायचं, काहीच नाही बोलायचं. मला फक्त एवढं डिस्टन्स सांग मस्के किती येईल? सर 4.8 4.8 नाही येतो. 7.6 - 4.8 7.6 मायनस 4.8 कन्फर्म तेवढंच. बरोबर सांगतोय तू, बरोबर सांगतोय व्यवस्थित. 7.9 हा तसंही करू शकतो, पण त्यासाठी तुला मग ही टोटल लेंथ काढलेली पाहिजे ना. बरोबर सांगतोय तू, ही टोटल लेंथ काढलेली पाहिजे ना त्या केसमध्ये. मग चल ही सांग आता आधी, म्हणजे ही सांग आधी, ही सांग किती येईल? ऍड करायचं ना, म्हणजे किती येईल? 5.1 मीटर. आता सांग, आता सोपं जाईल. आता 7.9 मायनस कळालं का यश? कळायला पाहिजे किती आलंय आता? 2.8 कळालं का यश? सौरभ हां चला. आता हे सांगा आउटर टू आउटर.
हां चालतंय, हे 2 प्लस केले तरी येणार आहे. किंवा याच्यामध्ये 0.3 ॲड करा, किती येतं सांगा. 8.4 येतं का दोघं प्लस केल्यावर? बघा, हे दोघं केल्यावर बी 8.4 येईल आणि हे केल्यावर बी 8.4 येईल. कळालं का? म्हणजे आता आपल्याला आउटर टू आउटर लेंथ आल्या. ओके, मग आता आपल्याला काय करायचं, यांची सगळ्यांची टोटल करायची. टोटल आउटर लेंथ इज इक्वल टू, सांगा काय येईल सगळ्यांची टोटल. इथं लिहू डायरेक्ट आपण, इथं लिहू डायरेक्ट लेंथमध्ये किती येईल सांगा. किंवा इथं बी लिहा मग तिथं लिहा. सांगा टोटल लेंथ करा सगळ्यांची, कोणती राहिली का ती बघा. 29.8 बरोबर. मग आता नंबर्स, आता हे टोटल काढली आपण, टोटल काढली म्हणजे नंबर किती येतील, एकच येईल ना. टोटल लेंथ काउंट केली ना आपण, म्हणजे एक लाईन सगळी एकच लाईन आहे. 32.6. नंबर्स सांगा मला, नंबर्स. ही टोटल लेंथ कॅल्क्युलेट केली म्हणजे नंबर तर एकच येईल ना, एक अख्खी येईल ना, अख्खी येईल आउटर लाईन, म्हणजे नंबर आला एक. लेंथ परत 32.6 बरोबर. विड्थ येईल का प्लास्टरला? नाही. आता हाईट सांगा, हाईट सांगा, पुढे गेली ती, इथून सांगा. हाईट किती येईल? थांब, श्रेयसला सांगू दे. सांग हाईट किती येईल श्रेयस, होय ना का बोलू. एक्सटर्नल प्लास्टरची हाईट किती येईल? मेंदूला त्रास दे जरा. 3.1. नीट पाय, जरा मोठा मेंदू आणि छोटा मेंदू या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट होऊ दे. 3.1 विचार त्या दोघांना, बरोबर आहे का? 3.1 डायग्रॅम बघ. 3.1 कुठली, यातली आतली बाजू कोणती, बाहेरची कोणती आहे? एक्सटर्नल प्लास्टर तुला काउंट करायचंय. एक्सटर्नल प्लास्टर बाहेरच्या साईडला असतं. किती येईल? किती येईल? स्लॅबच्या वरचं काय? हां त्याचं काय? तीच येईल फक्त, म्हणजे एवढीच येईल. कस काय डोकं का बरं चालवत नाही श्रेयस? ही 3.1 म्हणजे ही इथपर्यंत पण 3.1च येईल. किती कॉमन सेन्स आहे बरं हा. ही पण 3.1च येईल. आता याच्यामध्ये 0.11 ॲड करायचा म्हणजे टोटल लेंथ. टोटल लेंथ किती आली? 3. किती? 21 किती ते? मग आता मला सांगा, भिंतीच्या वरती ही प्लिंथ पण आहे. इकडे लक्ष द्या, अजून डिटेल. या भिंतीच्या वरती ही प्लिंथ पण आहे ना, तिला अशीच मोकळी सोडणार का? तिला बी एक्सटर्नल प्लास्टरच करणार, म्हणजे ती पण ऍड करावं लागेल. सांगा टोटल किती आले आता? बघा 0.9 प्लस 3.1 प्लस 0.11 सगळी बाहेरची आउटर येईल ना पूर्ण. किती येईल सांगा? 0.9 प्लस 3.1 प्लस 0.11 4.11 म्हणजे टोटल प्लास्टरची हाईट किती आली? लॉजिक कळालं का मला सांगा? प्लिंथ मोकळी सोडणार आहे का? प्लिंथ कशी घाणेरडी दिसेल मोकळी सोडली, आणि ती डॅमेज होऊन जाईल ना पाण्याने वगैरे, मग त्याला प्लास्टर करावं लागेल. मग ते एक्सटर्नल प्लास्टर करू म्हणजे ते बी ॲड करावं लागेल. स्लॅब पण मोकळा सोडू शकत नाही, स्लॅब बी खराब दिसेल, तो बी प्लास्टरमध्ये लपवावं लागेल ना आपल्याला. मग प्लास्टरची बी ॲड म्हणजे हे प्लस आतलं आणि प्लस प्लेनवाली. ओके, म्हणजे 4.11. सांगा किती आले आता? मल्टिप्लिकेशन करा. करा पटकन. हे गुणिले हे गुण किती? 133.98. ओके, 986. ठीक आहे. आता राहिलं काय? डिडक्शन. आता राहिलं काय? डिडक्शन. डिडक्शन परत एकदा. D, D1, W
W1. डिडक्शन पण कशात येईल? मीटर स्क्वेअर. आता एक्सटर्नल प्लास्टर म्हणजे आधीच्या ज्या क्वांटिटी होत्या त्याच येईल सेम, म्हणजे इंटरनलला ज्या घेतल्या त्याच येईल. काय होत्या सांगा? 1 2 2 4. हे पण सेम येईल सांगा. 1 0.9 1.21 खाली 1 आहे, बरोबर आहे का? 1.2 आणि खाली 1 डॅश 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 डॅश. इकडं 2.1 2.1 1.2 1.5. सांगा सेमच येईल ते पण. किती आलंय सांगा? 2.1 3.78 2.88 6. ओके. मग आता नेट क्वांटिटी तुम्हाला याच्या खाली लिहायची. आता मला जागा नाही म्हणून मी इथं काढतोय. नेट क्वांटिटी किती येईल सांगा. आता मला तुम्हाला खाली लिहायचं आहे सगळं, हे सगळं खाली लिहायचं आहे. नेट क्वांटिटी ऑफ एक्सटर्नल प्लास्टर. ओके. कशी येईल आता ही? 133.986 मायनस यांची ॲडिशन आली होती आपल्या. किती आली होती? 14.76. सांगा. 119.226 मीटर स्क्वेअर. कळालं? श्रेयस डोकं लावायचं आहे बाळ. काय कसं काय कधी कधी येईल मग? कधी करायचा अभ्यास? कधी करायचा? सोपं आहे ना, अवघड नाही. लिहा पटकन.